ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, डिजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। लगातार हो रही मूसलाधार बारिश के बीच कल्याण पूर्व के पत्री पुल परिसर से बड़ी खबर सामने आई है। उर्दू स्कूल के पास स्थित पहाड़ी का एक हिस्सा अचानक खिसक गया, जिससे नीचे बना एक मकान पूरी तरह ढह गया। गनीमत रही कि हादसे के समय परिवार के सभी सदस्य सुरक्षित बाहर निकाल लिए गए और किसी प्रकार की जनहानि नहीं हुई। हालांकि मकान पूरी तरह तबाह होने से परिवार बेघर हो गया और घरेलू सामान का भी भारी नुकसान हुआ है। घटना के बाद पहाड़ी से गिरे पत्थरों और मिट्टी के कारण सड़क पर मलबा फैल गया, जिससे कुछ समय तक यातायात प्रभावित रहा। सूचना मिलते ही प्रशासन और आपातकालीन टीमें मौके पर पहुंची और मलबा हटाने का काम शुरू किया। स्थानीय नागरिकों का कहना है कि इस पहाड़ी से हर बारिश में पत्थर गिरने की घटनाएं होती हैं, लेकिन अब तक कोई स्थायी समाधान नहीं किया गया। लोगों ने प्रशासन से पहाड़ी को सुरक्षित करने और आसपास रहने वाले नागरिकों की सुरक्षा के लिए तत्काल कदम उठाने की मांग की है। नाही, पहाडी केली तेव्हा आम्ही असं पाहिलं की जे घर आहे त्या लोकांना खूप असा त्रास झालेला आहे आणि जे मेट्रोचं काम आहे त्याच्यामुळे ते हादरे बसून त्यांचं घर जे कोसळलं आहे ते नशीब येणारी वाहतूक कंटिन्यू चालू असल्यामुळे त्यांना काही जीवितहानी झाली नाही किंवा तिथे ते लोक राहत न असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची काही इजा झालेली नाहीये। फक्त मला इतकीच शासनाकडे निवेदन आहे की काय ते योग्य त्यांना जो न्याय आहे तो मिळवून द्यावा आणि योग्य ती मदत करावी। आपण बघितलं आहे की गेले बरेच दिवसापासून खूप जोराने पाऊस पडत आहे। या अतिवृष्टीमुळे आपण बघितलं असेल संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे आणि आमचा हा 18 प्रभाग जो आहे तो पूर्ण डोंगराळ असल्या कारणाने त्या ठिकाणी आम्ही सतत पाहणी दौरे चालूच आहेत। वॉर्ड ऑफिसर मॅडम सुद्धा त्या आणि आम्ही मिळून सगळेजण पाहणी करत आहोत। डोंगराळ भागामध्ये दरड कोसळण्याचे प्रमाण पण मोठ्या प्रमाणात आहेत आणि आपण बघितलं असेल की पत्रीपुलला एक घर आहे जे अतिवृष्टीमुळे कोसळलं आहे आणि अतिवृष्टीला आहेच त्याचप्रमाणे मेट्रोचं जे काम चालू आहे त्याच्या हादऱ्या बसून सुद्धा त्या घराला तडे गेलेले होते आणि त्यामुळे आज बघितलं असेल तर ते घर कोसळलेलं आहे। देवकृपे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, पण आज आपण बघितलं ते संपूर्ण कुटुंब हे उघड्यावर आलेलं आहे। तर आम्ही स्वतः सगळेजण आमच्या स्थानिक नगरसेविका आहेत स्नेहलताई मोरे, संजयजी मोरे, आमच्या वॉर्ड ऑफिसर मॅडम आहेत हिले मॅडम आणि संपूर्ण आमची जी टीम आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि त्या जे घर पडलेलं आहे त्या घराची संपूर्ण पाहणी सुद्धा केलेली आहे। तलाठ्यांची माणसं सुद्धा या ठिकाणी आहेत, पंचनामा सुद्धा केला जाईल। तर माझी एवढीच विनंती आहे की ते जे घर उघड्यावर आलेलं आहे त्यांना शासनाकडून मदत मिळावी आणि जे आपण बघितलं असेल की जे पावसामुळे नुकसान होत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे। 4-5 दिवसापासून खूप पाऊस आहे आणि हा सगळा डोंगराळ भाग आहे आणि मातीचा हे जास्त मातीवरच घरं बांधलेले, त्याच्यामुळे तो अति पावसामुळे आता पाऊस उघडल्यानंतर हे अशा घटना घडत असतात। त्या मातीचा ढिगारा खाली आल्यामुळे त्या घराची भिंत पडली। आम्ही आता पाहणी केली, शासनातर्फे जी मदत देता येईल तेवढी आम्ही त्यांना मदत करू।